तिला त्यांनी काही 2 शब्द किंवा तिचा अनुभव आतापर्यंतचा असं सांगायला सांगितला, पण ती म्हणाली आई मला असं असं बोलता येणार नाही. तर मग तिला मी तुमच्यातर्फे एक असाच प्रश्न विचारते की स्वरा, तू कधीपासून गायला लागलीस? मी 3 वर्षाची आहे तेव्हापासून गाते. आणि तू कोणाकडे शिकलीस किंवा तुझं आतापर्यंतची जर्नी कशी होती ते आम्हाला सांग. पहिले आईकडे शिकले सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर वर्षा भावे यांच्याकडे शिकले, मग पंडित प्रभाकर कारेकर, आणि आता सध्या उत्तरा केळकर आणि अजय चक्रवर्ती यांच्याकडे शिकते मी. आणि तू तुझ्या स्टेज लहानपणी सगळ्यात पहिलं गाणं कधी म्हटलंस? काही आठवतंय? स्कूल गॅदरिंगमध्येच म्हटलं होतं. आणि मलाही तेच वाटतं की पहिली आपली सगळ्यांची सुरुवात ही शाळेपासून किंवा आपल्या जिथे आपण शिकतो तिथूनच होते. तर माझी पण सुरुवात अशीच झाली होती लहानपणी. बोबडे 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 आवाजात गाणी म्हणणं, आणि असं माझ्या लहानपणीचं एक गाणं होतं, मला खूप आवडायचं. ते असं थोडक्यात 2 ओळी म्हणते, ते तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही तुमच्या टाळ्या त्या गाण्याबरोबर आल्या तर मला असं कळेल की ते तुमचे भाव तेच आहेत मनातले. रोज रोज करून नुसतीच शाळा, रोज रोज करून नुसतीच शाळा, आम्हाला नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा. लवकर उठा शाळेत जा, अभ्यासाला नसते रजा. लवकर उठा शाळेत जा, अभ्यासाला नसते रजा. टाळ्या वाढायला लागले होते, आता सगळ्यांना पटायला लागले मागे मागे, तसे सिन्सिअर दिसत आहेत. लवकर उठा शाळेत जा, अभ्यासाला नसते रजा. करायची कधी आम्ही मजा, अहो करायची कधी आम्ही मजा. सारखं सारखं लिहून वाचून, सारखं सारखं लिहून वाचून डोकं लागले दुखायला. रोज रोज करून नुसतीच शाळा, रोज रोज करून नुसतीच शाळा, आम्हाला नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा. तुमचे हे भाव कमी दिसत आहेत, म्हणजे इतकं सुंदर कॉलेज तुम्ही आणि शाळा ही आहे, त्याच्यामुळे कोणाला कंटाळा येत नाही. वा वा, क्या बात आहे. एक याच्यात मी सांगू इच्छितो की ताई पहिल्यांदा ज्यावेळी आपल्याकडे आली इथे 2012, त्यावेळी स्वरा तिच्या पोटामध्ये होती, त्याच्यामुळे तिच्यामध्ये ते गर्भसंस्कारच आहेत मुळात, की ते गाणं जे आलेलं आहे तिच्याकडे ते तिथूनच आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा परिसर तिला ओळखीचा वाटतो. ती मला म्हणाली मगाशी हे सगळं मला ओळखीचं. म्हटलं आई इथे बरेच कार्यक्रम करून गेलेली आहे, त्याच्यामुळे हा परिसर तुला ओळखीचाच वाटतात म्हटलं. मला शाळा आवडते, म्हणजे हिला मला कंटाळा नाही. इथं आता सर्व विद्यार्थी आहेत, शिक्षक वर्ग आहेत. एक शैक्षणिक संकुल आहे आणि या संकुलामध्ये ज्यावेळेला अनेक नर्सरीपासून बालवाडीपासून KG to PG म्हटलं जातं तसं हे अभ्यासक्रम आहे. आम्हाला थोडंसं यश मिळालं ना की असं वाटतं की मी खूप काय मिळवलं, आणि मग माझे हात आभाळाला बसले असं वाटतं. समाजामध्ये आपण प्रत्येक यशाची पायरी चढत असतो, पण यशाचा ही चढली की संपलं असं यश नसतं.